नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. फसव्या कर्जमाफीच्या विरोधात रविकांत तुपकरांचे आजपासून अन्नत्याग. टप्प्याटप्प्याने राज्यभर पेटणार आंदोलन. सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीकविम्यासाठी आता जीवाची बाजी लावणार. रविकांत तुपकर, बुलढाणा. आज दिनांक जून 14 रोजी राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या हिताची नसून शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार पुकारला आहे. सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी जून 15 पासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रविकांत तुपकर स्वतः आंदोलनात उतरत असल्याने राज्यभर हे आंदोलन पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आंदोलन सम्राट रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली, परंतु ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून उलट संकटात टाकणारी आहे. या कर्जमाफी योजनेत लादलेल्या अटी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवत असल्याने ही कर्जमाफी फसवी आणि अन्यायकारक असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकरी हक्काच्या पीक विमापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि उर्वरित पीकविमासाठी लवकरच राज्यभर आंदोलन करणार असा इशारा रविकांत तुपकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता. तर 4 दिवसांपूर्वी जळगाव जामोद येथे फसव्या कर्जमाफीचा निषेध करून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली होती. तुपकर नेमके कोणते आंदोलन छेडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जून 15 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविकांत तुपकर त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहेत. रविकांत तुपकर यांनी सांगितले की विद्यमान राज्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष शासन निर्णयामध्ये विविध बंधने घालून अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या बाहेर ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसत आहे. शेतकऱ्याच्या अपेक्षांवर पाणी फिरणारा हा शासन निर्णय असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्याचे सोडून विविध अटी शर्ती घालून कर्जमाफीचा लाभ मर्यादित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्ज वसुलीची योजना असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शतकांमध्ये राज्यभर संतापाची लाट आहे. कर्जमाफीचे विरोधात आम्ही लोकशाही मार्गाने आणि शांततेने अन्नत्याग आंदोलन करत आहोत, परंतु या आंदोलनाची दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक आक्रमण होऊन राज्यभरात पेट घेऊ शकते. राज्यकर्त्यांनी वेळीच निर्णय घेत सरसकट कर्जमाफी द्यावी, अन्यथा राज्यभरात उद्रेक होऊ शकतो असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे. सध्या जरी ते अन्नदान आंदोलन सुरू करत असले तरी पुढे हे आंदोलन कोणते वळण घेते याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. अत्यंत जाचक अटी आणि निकष कर्जमाफीमध्ये घातल्यामुळे 10-15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. मुळामध्ये ही कर्जमाफी कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शेकडो गुन्हे अंगावर दाखल करून घेतलेले आहेत. अनेक वर्षापासूनची ही आमची लढाई आहे. राज्यभर मी स्वतः सभा घेतल्या, अनेक ठिकाणी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेतकरी नेते एकत्रित आले, मोठं आंदोलन झालं, म्हणून सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. परंतु सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. एका बाजूला केंद्र सरकारनं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, तेव्हा निकष आणि अटी शर्ती लावल्या नाही. मग शेतकऱ्यांना वेगळा नियम लावता आणि उद्योगपतींना वेगळा नियम लावता, हे चालणार नाही. आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे.
तुम्ही चुकीचे धोरण राबवले म्हणून आमच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, पर्यायानं आमच्यावर हे कर्ज झालं, आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आणि सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून मी स्वतः माझ्या बुलढाणा येथील निवासस्थानी 15 जून 2026 पासून सकाळी 9 वाजेपासून बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होणार नाही, अटी शर्ती त्यातल्या काढल्या जाणार नाही आणि हक्काचा पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की भावांनो, आपापल्या भागामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात करा. या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. मी स्वतः जीवाची बाजी लावायला तुमच्यासाठी तयार आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन हाती घेतलं पाहिजे.